पाथरी येथील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताच पाथरी तालुक्यात दोन गटातील राजकारण आता तीव्र झाले आहे। त्याची पहिली प्रचिती आमदार राजेश विटेकर यांनी बाबाजानी यांना करून दिली आहे। आमदार राजेश विटेकर यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री संजय बनसोडे यांनी बाबाजानी दुर्राणी यांना संजय गांधी निराधार समितीवरून हटवून त्यांच्या जागी शिंदे सेनेचे आसिफ खान यांची वर्णी लावली आहे। त्यामुळे दुर्राणी यांच्या परंपरागत विरोधकाला बळ देत करेक्ट कार्यक्रम करत विटेकर यांनी बाबाजानी यांना शह दिले आहे। महायुतीच्या सरकारमध्ये आमदार असताना बाबाजानी दुर्राणी यांची पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या शिफारशीनुसार 29 फेब्रुवारी 2024 रोजी पाथरी तालुका संजय गांधी योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती। लोकसभा निवडणुकीपासून दुर्राणी यांचे पक्षांतर्गत वादविवाद सुरू होते। बाबाजानी दुर्राणी यांना विधान परिषदेवर न घेतल्यामुळे ते अजित पवार यांच्यावर नाराज होते। त्यावर पुन्हा विधान परिषदेवर त्यांचे कट्टर विरोधक राजेश विटेकर यांची वर्णी लागल्यामुळे ते राष्ट्रवादी अजित पवार गटापासून दूर झाले आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावरून आता पाथरी तालुक्यात दुर्राणी आणि विटेकर या दोन गटामध्ये वाद तीव्र होत असून एकीकाळी दुर्राणी यांचे कट्टर सोबती असलेले विटेकर यांनी आमदार झाल्यानंतर दुर्राणी यांना पहिला शह दिलेला आहे। आता दुर्राणी विटेकरावर कोणता डाव खेळतील याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे।